काहेदिया परदेशच्या 3 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये गौरीची आई गौरीच्या वडिलांना सांगते लग्नाचा खर्च आपल्या अवाक्याच्या बाहेर आहे. शिवच्या आईचा गौरीच्या वडिलांना फोन येतो की उद्या तुम्हाला फलदानासाठी शिवच्या आजीनं घरी बोलवलंय. मात्र गौरीचे वडील जेव्हा या विधीबद्दल विचारणार तितक्यात शिवची आई कॉल डिस्कनेक्ट करते. गौरीचे वडील चौबेंना म्हणजेच आपल्या इमारतीतील वॉचमनला फोन करून विचारतात हा विधी नक्की काय असतो. तेव्हा चौबे त्यांना सांगतात यावेळी अनेक फळं सोबतच नवऱ्या मुलांना सोन्याची चेन, घड्याळ आणि कपडे भेट देण्याची परंपरा आहे. गौरीचे वडील काहीसे पेचात पडतात. शिवच्या काकांना लक्षात येतं शिवच्या आईनं जाणीवपूर्वक गौरीच्या वडिलांना या विधीची माहिती दिलेली नाही. फलदानच्या दिवशी गौरीचे आई वडील अगदी ठरल्याप्रमाणे सर्व सामान घेऊन येतात. शिवच्या काकांना गौरीच्या वडिलांसोबत पाहून त्यांना आश्चर्य वाटतं. शिवची आजी त्यांना सांगते जर काही कमी असलीच तर सुपारी ठेवून कमी भरून काढा. त्यावेळी शिवची आई सर्वांना सांगते यामध्ये शिवसाठी सूट नाहीये. तेव्हा शिवचे काका सुपारी ठेवून उणीव भरून काढतात. फलदानच्या विधीनंतर शिवची आई गौरीच्या आईवडिलांकडे लग्नात करायच्या खर्चासाठी यादी देते. तेव्हा मात्र गौरीच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरील रंग अक्षरशः उडून जातो, कारण संपूर्ण लग्नाचा खर्च काही लाखाच्या घरात असतो. येत्या भागात हे पाहणं महत्वाचं असेल की गौरीच्या लग्नात होणाऱ्या खर्चासाठी तिचे आई वडील कसा मार्ग काढणार. याविषयी जाणून घेण्यासाठी पाहत रहा या मालिकेचे हायलाइट्स फक्त राजश्री मराठीवर. नमस्कार, मी राजेश शृंगारपुरे. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.